आज सकाळी सकाळी घरच्या चवळ्यांतर डायरेक्ट कोंबड्या सोडून दिल्या म्हणून आणि हा ब्लॉग कोंबड्या सोडण्यापासून तर कोंबड्या कोंडण्यापर्यंतच आहे म्हणून शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष चव्हाण. तर मित्रांनो, मी आणि काका आपल्या ब्लॅक ब्युटीवर निघालो होतो चिराई मातेचं दर्शन करायला. आणि आता आपल्याकडे पडते उन्हाळ्यात पाणी. आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट ऑन द स्पॉट किरमानी. नागपूर मधून आम्ही डायरेक्ट टेंब्याला पोहोचून गेलो. आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन घेतलं. मग फायनली आम्ही चिराई मातेच्या मंदिराजवळ तर पोहोचून गेलो. नारळ वगैरे घेऊन घेतलं, निघालो मंदिराकडे. मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या पहिले पहिल्या पायरीचा पाय पडून घेतला. आपल्या चिराई मातेचं मस्तपैकी दर्शन करून घेतलं. आता मी तर दर्शन करून घेतलंय, तुम्ही पण दर्शन करून घ्या. बोला आई चिराई माता की जय. चिराई मातेचं मस्तपैकी दर्शन करून घेतलं. नारळ फोडायला निघालो. मग मी नारळ वगैरे तर फोडलं गेलं. मग काय आपले पंकू काका भेटून गेले आपल्याला. आणि घरी जाण्याच्या टायमाला आपल्या चिराई मातेच्या नावाचा दोराही बांधून घेतला मी हाताला. मस्त दर्शन वगैरे तर झालं. मग काय नारळ वगैरे घेऊन मी आणि काका निघालो डायरेक्ट घराकडे जाण्यासाठी. घरी आल्यावर आमच्या निमोनीकडे आजच माझं लक्ष गेलं होतं. निमोनीला तर बेकार निंबू लागून गेले होते बो. आणि एवढ्या उन्हाळ्यात कोणाला जर निंबू लागत असतील ना तर बाजारात भेटता, बाजारातून नक्की घेऊन घ्या. तर जयशंकर मित्रांनो, मी आणि काका निघालो लगेच सटाण्याला जाण्यासाठी, कारण की आज हर्ष चव्हाण मागे नुसता फिरायचा दिवस आहे भो. मग काय सटाण्यामध्ये आल्यानंतर आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन घेतलं. आणि सटाण्याला जे काम होतं ते काम मिटवून आम्ही डायरेक्ट घरी पोहोचून गेलो. आणि घरी पोहोचल्यानंतर आपल्या सकाळी सोडलेल्या कोंबड्या संध्याकाळी कोंडून दिल्या. आणि एवढा ब्लॉग बघितला तर फॉलो करूनच घ्या.